हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण वेज हक्का नूडल्सची रेसिपी बघणार आहोत, जी की सगळ्यांचीच फेवरेट असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच वेज हक्का नूडल्स आवडतात. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे नूडल्ससाठी मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. पाण्याला एक छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया. ते मी नूडल्स टाकणार आहे पाण्यामध्ये, पाणी गरम झाल्यावरती. आणि नूडल्स आपल्याला फक्त 80% कुक करून घ्यायचे, जास्त कुक नाही करायचे आपल्याला नूडल्स. ते बघू शकता. इथे नूडल्ससाठी लागणाऱ्या भाज्या मी तुम्हाला दाखवते. या भाज्यांमध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे, 1 गाजर, 2 शिमला मिरची, अर्धा चिरलेला कोबी मी इथे घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता. इथे नूडल्स बॉईल झालेले आहेत आपले चांगले. आपण याला काढून घेऊया. नूडल्स काढताना त्याला आधी त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करून मग त्याला काढायचे, जेणेकरून त्याची कुकिंगची प्रोसेस थांबते. आणि तेल लावून ठेवायचं, म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटत नाही. इथे आपण भाज्या कट करून घेऊया. सगळ्यात आधी मी हिरवी मिरची कट करून घेते आहे. आलं आणि लसूण मी छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे आधीच. इथे कांदा मी जुलियनमध्ये कट केला आहे. आपल्याला नूडल्ससाठी लागणाऱ्या भाज्या सगळ्या जुलियनमध्येच कट करून घ्यायच्या. आणि इथे मी गाजर घेतलं आहे कट करण्यासाठी. आता नूडल्स हे सगळ्यांनाच आवडतं, असं कोणीच नसेल ज्याला नूडल्स आवडत नाही. बाहेर जाऊन तर आपण नेहमीच नूडल्स खातो. घरी बनवताना जरा प्रश्न येतात मनात की बनवू की नको बनवू, बाहेरसारखे बनतील का. मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे. तुम्ही पण लोह्याचीच कढईमध्ये बनवा नक्की, तुमच्याकडे असेल तर. त्याच्यामध्ये सेम आपण बाहेर खातो तशीच टेस्ट येते. इथे मी 2 पळ्यात तेल ॲड करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, आलं आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे. आणि आपल्याला हाय हीटवरच हा पदार्थ बनवायचा आहे. शक्यतो चायनीज पदार्थ सगळे हाय हीटवरच बनवतात. त्याच्यामध्ये मी शिमला मिरची, गाजर, कोबी पण ॲड करून घेतलं आहे. आणि सोबतच मी काळी मिरी पूड पण त्यात टाकून घेतली आहे. छानपैकी परतून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. हे बघा, याच्यामध्ये मला 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, जे की व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं, ते मी टाकून घेतलं आहे. बॉईल केलेले नूडल्स टाकून मी छानपैकी याला मिक्स करून घेतलं आहे. छानपैकी परतून घेऊया आपण याला. खूप बनवायला सोपी आहे. इथे आपले वेज हक्का नूडल्स बनवून तर तयार झालेच आहेत. माझ्याकडे हिरवी कांद्याची पात नव्हती म्हणून मी नाही टाकली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. इथे बघू शकता आपले वेज हक्का नूडल्स बनवून तयार आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि तुम्ही बनवल्याच्या नंतर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.